हे पहा मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला पावभाजी दाखवणार आहे। घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची ते तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे। तर पावभाजीसाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो बटाटा उकडून घेतलेला आहे, गोबी, कांद्याची पेस्ट घेतलेली आहे, टोमॅटोची पेस्ट, पावभाजी मसाला, धनेपूड, जिरं, कांदा, कढीपत्ता, सांबार, एक लिंबाचा रस आणि थोडीसं हिंग, हे सगळं साहित्य आहे। कढईमध्ये 5 पळ्या तेल टाकलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्यात थोडीशी आपण मोहरी जिरं टाकू। मोहरी जिरं तडतडल्यानंतर थोडंसं हिंग टाकू। त्यानंतर थोडासा कांदा टाकू। नंतर कढीपत्ता टाकायचा आहे। तर्री येण्यासाठी आपल्याला तेल जास्ती लागतं। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे। त्यानंतर फ्लावर, हा सगळा चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर पत्ता गोबी, यात हिरवा वाटाणा असल्यास खूप छान लागतं, आता माझ्याकडे नाही आहे। कांद्याची पेस्ट टाकायची आहे। त्या पेस्टमध्ये कांदा, लसूण, अद्रक, 2-4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। हा आता चांगलं परतून घ्यायचं आहे। असं छान शिजून घ्यायचं आहे। कलर पहा किती छान आलेला आहे। आता यात टोमॅटो पेस्ट टाकायची आहे। पहा, 2 टोमॅटोची पेस्ट आहे। पहा आता किती छान शिजलेलं आहे ते। त्यात थोडासा आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं आहे। थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। त्यानंतर धने पावडर टाकायची आहे, 2 चम्मच। त्यानंतर पावभाजी मसाला टाकायचा आहे, 2 चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे मी। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे पहा आता किती छान तर्री आलेली आहे। त्यात थोडासा आता 1 लिंबाचा रस टाकायचा आहे। त्यानंतर स्मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे। हा चांगला ढवळून घ्यायचा आहे। बटाटा पूर्ण टाकलेला आहे, चांगला घोटून घेऊन। जेवढा घोटता येईल तेवढा चांगला घोटला चांगली होती भाजी। त्यानंतर हे पूर्ण भाजी आता छान उकळत आलेली आहे। उकळल्यानंतर हे पहा आता आपली भाजी तयार झालेली आहे। यात थोडासा सांबार आणि पत्ता गोबी टाकलेला आहे। पहा आता किती छान दिसते। आता आपल्याला हे पहा आता आपण पाव भाजून घ्यायचे आहे बटर टाकून। बटर नसन आवडल्यास आपण तेलावरही भाजू शकता। हे पहा आता आपली पावभाजी तयार आहे खाण्यास। आवडल्यास आपल्याला लाईक करा। धन्यवाद।